मागील 4 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि पावसाने विश्रांती घेतल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता सध्या शेती मशागतीमध्ये व्यस्त असताना दिसत आहेत। आपण सध्या आहोत नांदेडच्या बारड या शिवारात। आपण पाहू शकतो की शेती मशागतीचे कामं मोठ्या प्रमाणात शेतकरी करताना दिसत आहेत। एकंदरीत पाहिलं तर अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यात 1200 हेक्टरवर शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि आता 4 दिवसापासून पावसाने उसंत घेतलेली आहे आणि त्यानंतर शेतकरी आता शेती मशागतीकडे वळलेला आहे। खरीपाच्या पेरणीसाठी तयारी म्हणावी लागेल, परंतु कृषी विभागाने तसा सल्ला दिलेला आहे की चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल? पाऊस मोठा पडला होता, आता 4 दिवस झालं पाऊस उगला, काय चालू आहे, काय कसं नियोजन असणार आहे पुढचं आता? कोणतं म्हणा काय सांगाल? आता पाऊस उगलेला आहे, काय काम सुरू आहेत? आता पाऊस उघडलेला आहे। आता मशागतीचे कामं चालू आहेत। 15 दिवसापासून पाऊस चालू होता म्हणून आमची मशागत रुकलेली होती। आज पाऊस 4 दिवस झाला उघडला म्हणून आम्ही मशागतीला लागलो आहे। तर यानंतर आम्हाला मूग पेरून नंतर केळी लावायची आहे आणि आमची फार नुकसान झालेली आहे। याच्यामध्ये 90,000 रुपये लागवड झाला। आम्ही टरबूज लावलं होतं, सगळं पावसानं आमचं गेलं। 90,000तून फक्त 6,000 रुपये उत्पन्न झालेली आहे। 84,000ला आम्ही गेलेलो आहे याच्यामध्ये। कृषी विभागाने सांगितलं की चांगला पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये। कधी पेरणी करणार आहे आता तुम्ही मशागतीचे काम? तर आम्ही चांगला पाऊस पडल्याच्या नंतरच पेरणी करतो, 10 ते 15 जूनच्या नंतरच। तोपर्यंत काही पेरणी करणार, तोपर्यंत आम्ही मशागत करतो। नाव सांगायचं? निश्चितच हे होते शेतकरी आणि नाव सांगायचं? या शेतकऱ्यांनी सांगितलं की आता 15 जूनच्या नंतरच चांगला पाऊस झाला तर जे खरीपाची पेरणीला ते सुरुवात करणार आहेत। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, बारड, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।